मुरुमाची ट्रीप भरता भरता निघाला साप. चला तर सांगतो काय झालं. ही जागा आहे ना आपलीच आहे. या जागेची अवस्था पाहून इथं थांबायचं सुद्धा मन होत नाही आणि इथं मंडळाची देवी बसण्याचं नियोजन झालं होतं. मग काय, पहिले तर जेसीबी बोलून घेतला आणि जागा साफ करून जागेची लेवल करून घेतली आणि त्यानंतर ट्रॅक्टर बोलून तिथली घाण ट्रॅक्टर मध्ये काढून नेली. त्यानंतर आम्ही जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन मुरुमाची ट्रीप आणायला आलो होतो. मुरुम भरता भरता तिथं साप निघाला होता भाऊ. मग काय, आपल्या भावनं डायरेक्ट उचलून घेतला होता आणि दुसरीकडे नेऊन सोडला. त्यानंतर आम्ही ट्रॅक्टरवरच्या ट्रीप आणल्या आणि मुरुम टाकून जेसीबीने लेवल करून घेतली. लेवल केल्यावर तिथली जागा जरा माणुसकीत दिसत होती. त्यानंतर आम्हाला जायचं होतं गिरड्याला दर्शनाला. मग काय, काढली गाडी आणि निघालो 200च्या स्पीडनं. तिथं गेल्यावर व्हिडिओ काढावं म्हणलं तर तिथं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आपला मोबाईल बंद ठेवा, फोटो काढण्यास मनाई आहे. आपण पण नियमांचं पालन केलं आणि मोबाईल ठेवून दिला आणि दर्शन घेऊन आलो. तिथं थोडंफार मंदिराच्या पुढे गेल्यावर काळी भिंत आहे, तिथं गेलो. एवढा भारी नजारा होता ना, एकच नंबर. मस्त फोटो काढले आणि निघालो. परत येताना गिरड्या फाट्यावर आपल्या भावाची पाणीपुरीची गाडी आहे. म्हणलं खाऊन घेऊ. आम्ही खातो पाणीपुरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.